एखादा पिक्चर पाहण्यासाठी, सिनेमा पाहण्यासाठी मल्टीप्लेक्समध्ये जाणं हे खूपच रोजच्या सवयीचं झालेलं आहे। परंतु लातूरमधल्या PVR मल्टीप्लेक्समध्ये कुटुंब गेलं होतं काही महिन्यांपूर्वी। या कुटुंबाकडनं तिकिटामागे 20 रुपये अतिरिक्त घेण्यात आले। या कुटुंबानं थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले आणि या अवघ्या 20 रुपयांपायी मल्टीप्लेक्सला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला। 12 एप्रिल 2016 ला महादेव झुंजे कुटुंबासह द जंगल बुक पाहायला गेले होते। झुंजेंनी 3 तिकीटं खरेदी केली। त्यासाठी प्रत्येकी 140 रुपये असे एकूण 420 रुपये मोजले। प्रत्यक्षात तिकिटांवरच्या पैशांचा हिशोब केला तेव्हा तिकिटांमागे 20 रुपये अतिरिक्त घेण्यात आल्याचं दिसलं। जास्तीचे 60 रुपये मागण्यासाठी झुंजेंनी आधी PVR आणि नंतर ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती। आता हे आम्ही कशामुळे केलं तर आता सर्वसाधारण व्यापारी वर्गामधून ग्राहकांची एवढी फसवणूक व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी ग्राहक जागरूक राहावा या हिशोबाने किंवा ह्यामुळे आम्ही त्याची तक्रार ग्राहक मंचाकडे दाखल करून आम्ही न्याय मिळवलेला। अशा प्रकारे हे बऱ्याच वर्षापासून चाललेली लूट असावी असं मला वाटतंय आणि ह्या अशा प्रकारचे भरमसाठ प्रत्येक तिकिटामागे 20 रुपये जे कापले जातात असे ह्या लातूरमधील PVR थिएटरला एकूण 3 ऑडिटोरियम आहेत। ह्या 3 ऑडिटोरियमचे जर पाहिलं तर असं भरमसाठ लूट होते। PVRनं 60 रुपये अतिरिक्त घेतले म्हणून झुंजेंनी 1 लाखाचा आर्थिक दंड, आर्थिक त्रासापोटी 60 रुपये, नोटिशीचा खर्च म्हणून 1,500 रुपये, तक्रारीचा खर्च म्हणून 5,000 आणि 18% व्याजासह रक्कम अशी एकूण 2,05,560 रुपयांची मागणी केली होती। ग्राहक मंचाने PVRच्या व्यवस्थापनाला नोटिसा बजावल्या पण चित्रपटगृहातर्फे कोणीही हजर झालं नाही। म्हणून एकतर्फी निकाल देत मंचानं PVRला 1 लाख रुपयाचा दंड ठोठावलाय। त्या 1 लाखापैकी 90,000 रुपये हे मंचाच्या ग्राहक कल्याण निधीमध्ये जमा होतील, 10,000 रुपये हे तक्रारदाराला मिळणार आहेत। त्याशिवाय झुंजे यांचे घेतलेले अतिरिक्त 60 रुपये द्यावे लागतील। मानसिक त्रासापोटी PVRनं झुंजेंना 2,000 रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून 1,000 रुपये अशी एवढी रक्कम त्यांना द्यायची। आजही आम्ही PVRचं म्हणणं घेण्याचा प्रयत्न केला पण कोणीही समोर आलं नाही। मल्टीप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना बऱ्याच वेळा व्यवस्थापनाच्या मुजोरीचा सामना करावा लागतो। मल्टीप्लेक्समध्ये बाउन्सर्स दिसतात, पाण्याच्या बाटल्यांपासून खाद्यपदार्थाच्या किमती अव्वाच्या सव्वा असतात। प्रिंट केलेल्या किमतीपेक्षा कितीतरी चढ्या दरानं वस्तू विकल्या जातात। अशा अनुचित व्यापाराला लातूरच्या निकालामुळे चांगलाच धडा मिळू शकतो। राहुल कुलकर्णीसह निशान भद्रेश्वर, ABP माझा, लातूर।